मेट्रो शहरातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहूयात मेट्रो सुपरफास्ट। पश्चिम रेल्वेवर विरार ते डहाणू मार्गावरची लोकल आता 15 डब्यांची केली जाणार आहे। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं 15 डबा लोकल सेवेचा शुभारंभ करण्यात आला। मात्र पश्चिम रेल्वेने लोकलवर हिंदी भाषेचा बॅनर लावल्यानं नाराजी व्यक्त केली जाते। हिंजवडीमधल्या मेनलो सोसायटीमध्ये असलेल्या घराला आग लागल्याची घटना घडली। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। भिवंडीमध्ये वाहतूक विभागाने कारवाई केली। कारवाईमध्ये बेकायदेशीर 48 रिक्षा आणि 40 दुचाक्या जप्त करण्यात आल्या, तर 48 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर टँकरचा भीषण अपघात झाला। या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी झाली होती। मुंबई विमानतळावर स्पाइसजेटच्या प्रवाशांचा गोंधळ झाला। स्पाइसजेटनं फ्लाइट्स रद्द केल्यानं प्रवाशांनी संताप व्यक्त केला। संतप्त प्रवाशांनी स्पाइसजेट विरोधात घोषणाबाजी केली। पुण्यामध्ये बालेवाडी इथं कराडच्या कृष्णा विश्व विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ कलनरी आर्ट्स अँड सायन्स या संस्थेच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन पार पडलं। उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, डॉक्टर सुरेश भोसले, दिलीपराव देशमुख यावेळी उपस्थित होते। वडाळ इथल्या मनपाचा भूखंड खासगी कंपनीला विकास कामांसाठी देण्याच्या प्रस्तावावर विरोधी पक्षानं पाणी फिरलं। मनपा सभागृहामध्ये 1/3 मते विरोधात नोंदवल्यानं हा प्रस्ताव फेटाळण्यात आला। महापौर बंगल्याच्या नूतनीकरणावरून आधी वादावादी झाली, नंतर मात्र चुपचाप मंजुरी देण्यात आली। मुंबई महापौर बंगल्याच्या नूतनीकरणासाठी 4.25 कोटी रुपये खर्च करायला स्थायी समितीने मंजुरी दिली।